जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। राम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। राम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। राम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। राम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री आदिशक्ति मुक्ताबाई की जय। श्री संत गजानन महाराज की जय। श्री संत सखाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय। श्री गुरु वक्ते महाराज की जय। श्री जोग महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा। समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज की जय। कष्टले संसार शिने, जे देवो येती गाऱ्हाणे, तया ओ दे नावे जेने, तो संकेतू हा। पूजनीय श्री ज्ञानोबा राय प्रस्तुत या ओवीच्या माध्यमातून
कळत न कळत एका अर्थाने, म्हणजे यावर आपल्याला श्लेषही करता येतो. श्लेष त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये एका वाक्याचे, एका शब्दाचे अनेक अर्थ केल्या जातात. तर श्लेषाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या ओवीचा एक अर्थ जसं आध्यात्मिक संकट इकडं बोट दाखवतो आणि त्यातून तारणारं भगवन नाम आहे असं दाखवतो, तसंच दुसरं बोट श्लेष म्हटल्यामुळे जे संसाराच्या तापानं शिनलेत, संसारिक अडचणी ज्यांना आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भगवन नाम हे विशेष कार्य करणारं आहे असा ज्ञानोबारायांचा यातून सांगण्याचा भाव असावा. कारण आपण काही ज्ञानोबारायांच्या भावापर्यंत पोहोचायला ना संत आहे ना विद्वान आहे. महात्मे भाव डायरेक्ट ओळखतात आणि विद्वान लोक षडलिंगांचा व्यवस्थित विचार मांडून त्या भावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आपण दोन्ही नसल्यामुळे आपल्याला भगवंतानं दिलेली बुद्धी जी आहे तिच्याद्वारा जसा विचार करता येईल आपण तसा करण्याचा प्रयत्न करूया या ओवीचा. पण सर्वात पूर्वी वक्त्याला आपल्या शास्त्राने काही नियम घालून दिलेले आहेत की वक्त्रा यद संवदेत तत् चतुर्विधम विभज्य संवदेत. प्रथमां प्रतिज्ञांच, द्वितीयं उपोद्घातंच, तृतीयां प्रस्तावनंच, चतुर्थम विशदीकरणंच. याचा अर्थ असा होते की वक्त्याने बोलत असताना जो कोणता विषय त्यानं प्रतिपादनाला घेतलेला असेल त्या बोलण्याला, त्या विषयाला त्याने 4 भागामध्ये विभागावं आणि मगच समाजाच्या समोर मांडावं. तर त्यातला पहिला भाग आहे प्रतिज्ञा, म्हणजे जो विषय आपण चर्चेला घेतलेला आहे त्या विषयाची प्रतिज्ञा करणं. प्रतिज्ञेचा अर्थ होते उत्तर काले स्वकर्तव्यत्वेन निर्देशः या सा प्रतिज्ञा. उर्वरित वेळेमध्ये जे आपल्याला बोलायचं आहे ते वर्तमान एका वाक्यामध्ये मांडणं याला शास्त्रामध्ये प्रतिज्ञा म्हणतात. तर आपण या ओवीची प्रतिज्ञा केली की महाराज श्लेषाच्या द्वारा आध्यात्मिक आणि प्रापंचिक दोन्ही संकटातून सुटण्यासाठी भगवंतानी स्वतःला नावं ठेवून घेतलीत ही प्रतिज्ञा केली. आणि उपोद्घात शब्दाचा अर्थ होते वर्तमान जे कार्य सुरू असते, वर्तमाने यत् कार्यम भवन वा घटन असते तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनम तद वक्तव्यम उपोद्घातत्वम. अर्थ असा होतो वर्तमान जे कार्य सुरू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं याला शास्त्रामध्ये उपोद्घात म्हणतात. आणि वर्तमान या ठिकाणी जे कार्य सुरू आहे ते काय आहे हे तुम्हाला दिसतच आहे की भव्य दिव्य स्वरूपाचा हरिनाम सप्ताह, याची भव्यता, याची दिव्यता एवढी मोठी आहे की आज या सप्ताहाकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे. मंडपच खाली राहतो असे सप्ते असतात भरपूर, पण इथं मंडपात जेवढे त्याहीपेक्षा जास्त बाहेर लोक असणारा हा वर्तमान चालू असणाऱ्या सप्ताहापैकी एक विशेष सप्ताह आहे. आणि या सप्ताहाचं निमित्त आहे आदरणीय पूजनीय गुरुवर्य श्रीराम महाराज मेहुणकर यांची जन्मशताब्दी. आणि या जन्मशताब्दीच्या निमित्ताने गावोगावी सप्ताह सुरू आहेत. तर त्या अनेक सप्ताहापैकी हा एक सप्ताह आहे. आणि यानं एवढं मोठं रूप धारण केलं की यानं केवळ भागालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रसिद्धी पटलावर याचं नाव झालं. आणि याचे करणारे जी काही इथं पंचमंडळ अस्थायी रूपानं स्थापन केलेली असेल ते, पण मुख्यत्वानं आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज माडी की ज्यांची जन्मभूमी जरी हा परिसर हा भाग असला तरी ज्यांची कर्मभूमी वारकरी संप्रदायाची सेवा करण्याच्या निमित्ताने
महाराज वर्तमान नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर क्षेत्री राहून वारकऱ्याची सेवा, वारकरी विद्यार्थी घडवण्याचा एक यशस्वी प्रयत्न महाराज करत आहेत. आणि माळी महाराजांमधलं हे एक सुप्त रूप आम्ही याची कल्पनाही केली नव्हती की एवढी मोठी कार्य करण्याची क्षमता. अर्थातच तेही पवित्र कुळात जन्माला आलेत. त्यांचे वडील सुद्धा अगदी तुर्यगा अवस्थेतील महात्मे, मला महाराजांच्या वडिलाचं नाव आता आठवत नाही, पण अगदी तुर्यगा अवस्थेतील रात्री 2-3 वाजता उठून पासून जो परमार्थ, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत त्यांनी त्यांच्या परमार्थाला चालवलं. अर्थातच त्या पूज्य संतांच्या पुण्याईचं फळ म्हणून आमच्या स्नेही निवृत्ती महाराज माळींसारखं एक सुपुत्र रत्न त्यांच्या पोटी येऊन श्रीराम महाराजांच्या सेवेच्या ते आज एवढं मोठं कामात पडलं. कल्पनातीत अशा प्रकारचं हे कार्य आहे. पूज्य श्री गुरुवर्य श्रीराम महाराजांचे जेवढे काही सोहळे होत असतील या वर्षामध्ये, त्यात हा अव्वल दर्जाचा पहिल्या नंबरातला अशा प्रकारचा सोहळा आहे. याचा अर्थ दुसऱ्यांना कमी लेखतो असं नाही, अनेक म्हणलं की एक कोण ना कोणी त्यात मुख्य असतंच. तर या सप्ताहाने महाराजांच्या सेवेशी खूप दिव्य अशा प्रकारची हजेरी दिली. असो, आपण महाराजांच्या सेवेसाठी जी ओवी घेतलेली आहे, कष्टले संसारशिने जे देवो येती गाऱ्हाणे तया ओ दे नावे जेने तो संकेतू. हा 17वा अध्याय 331 नंबरची ही ओवी आहे. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. ओम तत्सत इति निर्देशः. यावर भाष्य करताना माऊली हे बोलून राहिलेत की भगवंताला हे अनेक नाव आहेत. मग आता भगवंत तर तसा हा बिना नामाचा आहे, म्हणजे निर्गुण आहे, निराकार आहे. त्यामुळे इथं नाव रूप कोणत्याही गुणाचा प्रवेश होत नाही. मग नाव कसं काय आहे तर त्याचं स्पष्टीकरण करताना ज्ञानोबराय करतात, देवानं स्वतःला नावं का ठेवून घेतलेत तर कष्टले संसारशिने जे देवो येती गाऱ्हाणे तया ओ दे. जीवाचा स्वभाव आहे, त्याला त्रास झाला की तो गाऱ्हाणं करतो. मग अर्थात जीवाचा म्हणजे कोणीही जीवाचा, ज्या जीवाजवळ वैभव संपन्न बुद्धी आहे तो मनुष्य प्राणी, आणि ज्याच्याजवळ वैभव संपन्न बुद्धी नाही, केवळ स्वार्थाचं काम करणारी बुद्धी आहे, ते मनुष्येतर प्राणी. ज्ञानोबराय म्हणतात ना, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. वैभव शब्दाने व्यावृत्ती केली कशाची तरी, नाहीतर बुद्धी तर सगळ्यांकडे आहे ना. हिरवा चारा टाकला आणि सुकलेला चारा टाकला, आणि मी डायरेक्ट शेवटचं उदाहरण घेतो, असं म्हणत नाही की बाबा कुत्र्याच्या पुढे चांगलं टाकलं, गाईच्या पुढे, बकरीच्या पुढे. शेवटचं उदाहरण ज्याला कुठंच वापरल्या जात नाही अशी म्हैस, रेडा, सुकलेला चारा आणि ओला चारा, तर ते हेलं म्हैस कुणीकडे धावणार? ओल्या चाऱ्याकडे. मग ज्या रेड्याचा मेंदू 2.5 ग्रॅम आहे, माणसाचा 3 पाऊंड आहे, मग त्याला सुद्धा जर हिरवा आणि सुकलेलं जर कळून राहिलं तर माणसाजवळच बुद्धी आहे या म्हणण्याला काही विशेष नाही राहिलं ना. अन्य नाही शब्दाचा अर्थ रेड्याच्या ठिकाणी नाही, अन्य नाही शब्दाचा अर्थ बकरीच्या ठिकाणी नाही, गुराढोराच्या ठिकाणी नाही, अन्य नाही शब्दाचा अर्थ. पण हे म्हणून राहिले ज्ञानोबराय, पण आम्हाला मात्र अन्यत्र बुद्धी दिसून राहिली ना. ज्या रेड्याचा वापर कशासाठीच नाही, पूर्वीच्या काही महाशूर व्यक्तींनी त्या रेड्याचा वापर नांगर धरायसाठी केला होता, पण अलीकडे तोही बंद झाला. आणि आता तर अशा उन्हामध्ये रेडा चाललाच नसता. पूर्वीचे लोक जे रेड्यावर नांगरा हाकलायचे ते बी 9 वाजेपर्यंत माळी महाराज फक्त. किती? 9. 9:15 वाजले की रेडा हाकणाऱ्या रेड्याच्या बापाचंही ऐकत नव्हता, अख्खं आऊत घेऊन निबाखाले चालला जायचा.
असा रेडा पूर्वीच्या लोकांनी थोडा हिमतीनं वापरला, पण आता नाही कोणी वापरत. पण त्याही रेड्याला सुकलेलं आणि हिरवं कळतं. मग अन्य नाही दुजे म्हणत असताना ज्ञानोबारायांचा भाव काय? तर ज्ञानोबारायांनी एक विशेषण वापरलं, एक मेख दिली त्यात. बुद्धीचे वैभव, नुसतं बुद्धी अन्य नाही दुजे असं जर ज्ञानोबाराय म्हणले असते तर आपण ही शंका खूप विस्तृत रूपानं ज्ञानोबारायांना विचारली असती की महाराज, रेड्याच्या ठिकाणी सुकलेला आणि ओला हा भेद करण्याची शक्ती असताना तुम्ही दुसरीकडे बुद्धी नाही असं कसं म्हणता? तर ज्ञानोबारायांनी नुसतं बुद्धी शब्द न वापरता बुद्धीचे वैभव, त्या वैभव शब्दाचा अर्थ विवेक, वैराग्य, ह्या अनंत जे सद्गुण आहेत ती सद्गुण संपन्न बुद्धी फक्त माणसाच्या ठिकाणी आहे. वैभव संपन्न बुद्धी माणसाच्या ठिकाणी आहे आणि वैभव नसलेली पण पोटा पाण्यापुरतं कळणारी बुद्धी सगळ्यांच्या ठिकाणी आहे. पण ज्याला कोणाला तकलीफ झाली त्याचा स्वभाव आहे गाऱ्हाणं करायचं. मग गाय हंबरून गाऱ्हाणं करीन, गाढो आरडून ओरडून गाऱ्हाणं करीन, कुत्रं भुंकून गाऱ्हाणं करीन, मांजर म्याव 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 करून गाऱ्हाणं करीन. पण जीवाचा स्वभाव पीडा झाली की गाऱ्हाणं करायचं. कष्टले, जिथं जिथं कष्ट आहे आणि त्या कष्टाची जाणीव कुठं आहे तर जिथं जिथं बुद्धी आहे. तर जिथं जिथं बुद्धी आहे तिथं जिथं कष्टाची जाणीव आहे आणि जिथं कष्टाची जाणीव आहे तिथं गाऱ्हाणं आहे. मग या अनंत जीवांच्या गाऱ्हाण्याला ओ कोण द्यावा? आवाज दिला की त्या आवाजाला प्रति जे बोलावल्या जातं मग त्याला ओ म्हणल्या जातं. का रे गजानन, तू काल मला बाजारात दिसला होता, किती आवाज दिला, तू मला ओ दिला नाही. पण हे अनंत जीव जेव्हा पिडतात आणि आवाज देतात, आवाज, तर यांनी आवाज दिला की ओ कोणातरी द्यायला पाहिजे. तर मग ओ देण्यासाठी पहिले नाव पाहिजे, नाही तर आवाज कसा दिला जाईल? तुम्ही म्हणाल असं थोडी आहे की आवाज देण्यासाठी नावच पाहिजे म्हणून. जुन्या बाया नवऱ्याला का रमेश, गजानन, तुकाराम थोडी म्हणत होत्या, अय म्हणत होत्या. मग अय हे का नाव आहे का? हो, अय हे नावच आहे. जर संबोधनाचं काम त्यानं केलं तर ते काय झालं? नावच झालं. ते एक सामान्य कॉमन नाऊन झालं, प्रॉपर नाऊन नाही. तरी जगातल्या सगळ्या नवऱ्यांना बायका एका विशिष्ट नावानं बोलवतात, त्या नावाला अय असे म्हणतात, म्हणजे नावच आहे ना ते. ओ देण्यासाठी ज्यानं ओ द्यायचा आहे त्याच्या समोरच्या व्यक्तीनं त्याला त्याच्या नावाने आवाज द्यावा लागतो. मग भगवंताला कळालं की जगात अनेक कष्टांनी कष्टलेलं हे जग आहे, मग याला जर आपल्याला आवाज द्यायचा असेल तर मग हे आवाज कसे देतील? म्हणून भगवंतानं आपल्यासाठी नावं ठेवून घेतले. तया ओ दे नावे जेने तो संकेतू हा. कष्टलेल्या जीवानी आपल्याला आवाज द्यावा, त्या आवाज देण्यासाठी भगवंतानी नावं ठेवून घेतले. किती ठेवून घेतले? बाप रे बाप. ओम पहिलं नाव. विष्णू सहस्रनामात 1000 आले, पण 1000च नावं आहेत असं नाही, अनेक नाव आहेत. कशासाठी नावं ठेवून घेतलं? अरे आताच सांगितलं की दुःख झालं की आवाज दिल्यावर ओ देण्यासाठी. बरं, म्हणजे मग आवाज देऊन हा आपल्याला त्या दुःखातून तारतो का? तर तारतो ना. मग यांना तारण्यासाठी स्वतःला नावच का ठेवून घ्यावे? बा अनेक प्रकारचे साधन आहेत, त्या साधनांचे अनुष्ठान करून उपाय वण वसंतू. ज्ञानोबाराय म्हणतात अमृतानुभवामध्ये, उपायाची नाही वाणी येथ. उपाय वन वसंतू. वसंत ऋतूमध्ये जसं सगळा जंगल बहरतो तसं अखिल शास्त्र उपायांनी बहरलेलं आहे. एवढे सगळे उपाय असताना का बरं भगवंतानं स्वतःला नावं ठेवून घेतले? भगवंत विचारी आहेत, सर्वज्ञ आहेत. जे उपाय उपलब्ध आहेत
ते सर्वाधिकार सेव्य नाहीत. पूर्वमीमांसा हा एक उपायच आहे. पूर्वमीमांसेच्या द्वारे साधना केली जात होती पूर्वी. यज्ञ करायचा. त्याला काय महाराज, आम्हाला जर यज्ञ आम्हाला शिकवलं असतं तर आम्ही पण केला असता की. श्वासाच म्हणायचं, दुसरं काय करायचं. एकदा बुद्धीच्या बळावर तुम्ही मंत्रपाठ कराल ही कदाचित. तसं तर मंत्रपाठ करणं सुद्धा काही एवढं सोपं नाही. हरिपाठ सुद्धा जर बरोबर मन लावून ऐकला तर आपल्या कानावर पडन कसा येतं. आमच्या आश्रमात एक पोरगा ज्ञानदेवाप्रमाणची चाल दिली, त्याला म्हणायला तो आणि ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी समाधी संदीवन हरिपाठ. काय वेदाचे मंत्र म्हणणार आहे आपण. ओम शन्नो भवन्तु हवेकु देवताता मितद्रवः सर्गाः जम्भयन्तो हिम्रेकगु रक्षागुशिसाण्याम्यास्मेद्यु यवन्नमीवाहा. असं म्हणून यज्ञात आहुत्या द्या लागतात. आणि आपलं तर हरिपाठ म्हणताना देवाची द्वारी एक जमाने उभ्यानं शेणभरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणे कर कुटारावरी ठेवून या. मकर कुंडले ताळपत्री शिवूनी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन स्त्रीमुख आवडीने. तुकया आमचे गुरुवर वक्ते आबा सांगायचे उदाहरण. तुकया बंधू म्हणे देवा शब्द इतुका शिरा खावा. शब्द इतुकाची राखावा. तुका म्हणे तुझं विरहित कोण करील माझे हित. आमचे आबा म्हणायचे, आमचा गुरुबंधू एक म्हणे तुका म्हणे तुझं विहिरित कोण करील माझे हित. आमच्या गुरुकुळातले वक्ते महाराज आहेत, त्यांनीच आम्हाला हार घातला आज. तुका म्हणे तुझं विहिरित. आणि सांगा आता यांना जर तुम्ही पूर्वमीमांसेचे यज्ञाचे मंत्र म्हणायला लावले तर कसं व्हायचं. आमच्या आईच्या येड्या गुरुनं आमच्या आईला गायत्री मंत्र दिला होता. तसं गुरुतत्व येडं नसतं, पण त्या व्यक्तिगत बोलून राहिलो मी. कोण्या गुरुला येडं म्हणतो असा अर्थ नाही. पण आमची आई माळ घेऊन बसायची, ओम भुगुर स्वा. आई काय जपून गप बोल नको तू, मंत्र जपून राहिले म्हणे. ओम भुगुर स्वा तत्स तितुर्वरण्यम. एक तर उच्चाराचाच प्रॉब्लेम. उच्चारापासून सुरुवात. यज्ञ करायचं तर मंत्र म्हणा लागतील. एक हा प्रॉब्लेम. आणि दुसरा, यज्ञ करायला गेल्यावर दक्षिणा किती लागत येतं. आता एवढा मोठा वैभव आपण एवढ्या सप्ताहाचं भोगून राहिलो. यातल्या काय 100, 150, 500, 1000 अशाही पावत्या भोगून हा आनंद आपण भोगू शकून राहिलो. आणि एखाद्याजवळ नसतील पैसे तर त्याला का कोणी काढून देऊन राहिलं इथून. पण यज्ञात नाही चालत. मी तुम्हाला अश्वमेध यज्ञाची दक्षिणा आणि त्याचं स्वरूप सांगतो. म्हणजे कसं यज्ञ कसा होता बघा. नारद मुनी उग्रसेनाला गर्ग संहितेमध्ये अश्वमेध यज्ञासाठी लागणारा अश्वन त्याच्या दक्षिणेच्या स्वरूपाचं वर्णन करतात. ओम श्वेतवर्णस्याश्वं मुखारविंदम रक्तम पितलांगुलं मनोहरः सर्वांगसुंदरः च अश्वः अपेक्षते श्यामकर्णकः चैत्रपूर्णिमातः तस्य स्वच्छन्दगमनं भवेत्. बहवो महारथयः एकसमापर्यन्तम् अश्वस्य रक्षणाय तेन सह समाचरेत्. लघुदीर्घशङ्कायाः स्थाने होतव्यं सोमसहस्र दातव्यं. 20,000 ब्राह्मणाः नियुक्तव्याः. प्रत्येकं ब्राह्मणं प्रति 1,000 अश्वाः 100 गजाः 102 रथाः 1,000 गावं 20 भारसुवर्णं दातव्यं.
यावती यज्ञादौ यज्ञांतेच तावदेव दक्षिणा दातव्या. आता याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला, बघा ऐकताना कसं वाटतं. तर घोडा कसा पाहिजे? श्वेतवर्णस्याश्वम. त्या घोड्याचा रंग कसा पाहिजे? पांढरा. मुखारविंदम रक्तम. पूर्ण घोडा पांढरा नाही पाहिजे, रंग पांढरा पण तोंड मात्र त्याचं लाल पाहिजे घोड्याचं. मुखारविंदम रक्तम पितलांगुलम. त्याचं शपूट पिवळं पाहिजे. आता हा घोडा कुठून शोधायचा असा? पितलांगुलम मनोहरः. बरं, एवढं चित्र विचित्र झाल्यावर त्याचं रूप नाही बिघडायला पाहिजे, पाहता बरोबर नजर त्याच्यावरच राहायला पाहिजे. मनोहरः सर्वांग सुंदरः च अश्वः अपेक्षते. श्यामकर्णक. तोंड लाल, बॉडी पांढरी, शपूट पिवळं आणि कान काळे. श्यामकर्णक म्हणजे अश्वमेधाला लागणारा जो घोडा आहे ना, घोडा, तो घोडा सांगून राहिलो मी तुम्हाला कसा पाहिजे. उगं कोणतंही घोडा आणलं जरगटेल, त्याच्या आहुत्या दिल्या असं नाही चालत. तो घोडा असा पाहिजे. श्यामकर्णकः. आणि कधी करायचं? चैत्र पौर्णिमातः तस्य स्वच्छंद गमनम भवेत. चैत्र पौर्णिमेला त्या घोड्याला सोडायचं आणि सोडून द्यायचा. आणि स्वच्छंद गमनम भवेत. बहवः महारथः एक समापर्यंतम. समा म्हणजे वर्ष. 1 वर्षपर्यंत त्या घोड्याच्या मागं राहायचं. आणि कशासाठी? अश्वस्य रक्षणाय. अश्वाच्या रक्षणासाठी. तेन सह समाचरेत. त्या घोड्याच्या सोबत चालायचं. एकानंही घोड्याला हाकलायचं नाही. स्वच्छंद गमनम भवेत. ते जिकडं चालीन तिकडं त्याला चालू द्यायचं मनानं. आणि असं करत करत त्या घोड्याच्या मागं चालायचं. लघुदीर्घ शंकाया स्थाने होतव्यम. घोड्यानं लघुशंका केली किंवा दीर्घ शंका केली तर तिथं सगळा ताफा थांबवायचा. तुम्हाला काय ताफा असणार आहे? 10-12 माणसं मागे पुढे एक घोडा. नाही नाही नाही, किती माणसं आहेत सांगतो की पुढं. बाकीचे वेगळे, बामणं किती आहेत तेच सांगतो फक्त. तर लघुदीर्घ शंका या स्थाने होतव्यम. आणि सहस्त्रदात 20 सहस्त्र ब्राह्मणा. किती ब्राह्मण आहेत? 20 सहस्त्र ब्राह्मणा. 20 सहस्त्र 1000 ब्राह्मण आहेत. प्रत्येकम ब्राह्मणम प्रति. आता प्रत्येक ब्राह्मणाला काय काय द्यायचं आहे बघा. 1 सहस्त्र अश्वाहा. 1000 घोडे. 100 गजाहा. 100 हत्ती. 100 रथाहा. 200 रथ. 1 सहस्त्र गाव. 1000 गाया द्यायच्या. आणि 20 भार सुवर्णम भार सुवर्णम दातव्य. किती 20 भार. 20 भार. 20 भार सोनं द्यायचं. तुझं महाराज 20 भार सोनं म्हणजे काय? 64,000 तोळे म्हणजे 1 भार. काय 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 ऐकलं होता का? एवढा ऐकला कधी? सोनं म्हणलं की आपले ठरलेले आकडे आहेत. ग्रॅम, तोळा, ग्रॅम, तोळा, ग्रॅम, तोळा, एवढ्यावरच मोळा. का नवरीला सोनं करायला चालले? हो, हा चालू आहे. 5 ग्रॅमचं हे 10 ग्रॅमचं ते चालू आहे. 2 तोळे, 4 तोळे, 5 तोळे, 10 तोळे. पण असं कधी ऐकलं काय? आम्ही चाललो बा आमच्या सुनेला सोनं करायला, पावशेराचं हे करू, अर्धा किलो सोन्याचं ते करू आणि मग 1 किलो असं करू. असं कधी ऐकतो का? पण इथं 64,000 तोळे म्हणजे 1 भार. आणि असा 1000 भाराचा भीमदादाचा गदा होता. किती वजन असेल जरा घरी गेल्यावर विचार करता. 64,000 तोळे. करा हिशोब. आम्ही केलता एक दिवस, आता ध्यानात नाही एवढा. पूर्ण 1000 भाराचा भीमदादाचा गदा आणि 20 भार सोनं एका ब्राह्मणाला द्यायचं. यज्ञाच्या आधी तेवढंच आणि यज्ञाच्या नंतर तेवढं. आणि ब्राह्मण किती आहेत? 20,000 ब्राह्मण आहेत. मग सोपा आहे परमार्थ. आणि असाच होता परमार्थ इतर युगात. याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. असाच परमार्थ करावा लागत होता. ही आहे पूर्वमीमांसा. शक्य आहे?
नाही महाराज, आम्ही याच्याद्वारा नाही, आम्ही काही वेगळे मार्ग शोधले असते, काही शब्दशास्त्र शिकायचं, शिकून मोक्ष मिळवला असता. काय शिकले असते तुम्ही सांगा मला. तुम्हाला जे शिकायचं आहे ते जर मला आलं तर या आमच्या आश्रमात, मी शिकवतो. मिळते का मोक्ष बघा, किंवा तुम्हाला कळते का बघा. न्यायशास्त्र जर नुसतं शिकायचं तर पहिले 3 शास्त्र यावे लागतात, तेव्हा न्यायशास्त्र शिकू शकता. अत्र अधित व्याकरण, काव्य आणि कोश. अनधित व्याकरण, अधित व्याकरण, काव्य, कोश आणि अनधित न्यायशास्त्र, तेव्हा तो न्यायाचा अधिकारी. कोश, कोश शब्द यायला पाहिजे. इथं तर आम्हाला पूर्वीचा आठवा, जरा आता जरा बोलायला लोक चंचल झाले. ते 15 पैशाचं कार्ड असे निवृत्ती महाराज पहिले, पिवळ्या रंगाचं, एका वहीच्या पानापेक्षा लहान असे. एक बाजू लिहिता लिहिता डोकं खाजोत जाय माणूस, की नेमकं तीर्थरूप लिहू की तीर्थ स्वरूप लिहू. आणि जर तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल न्यायशास्त्राच्या माध्यमातून, तर पहिल्यांदा तुम्हाला कोशावर प्रभुत्व मिळवावं लागते. कोश किती आहे सांगतो मी तुम्हाला. एकदा इंद्र म्हणला, इंद्र बृहस्पतीला, महाराजजी, गुरु महाराज, काय मला अशी इच्छा आहे की तुम्ही मला कोश शिकवावा. फक्त कोश कळते ना तुम्हाला, म्हणजे एक शब्द आणि त्याला पर्यायी शब्द, त्याच्या अर्थाचं स्पष्टीकरण नाही, फक्त सेम मिनिंग वर्ड शिकवायचे फक्त, बस. जसं तरु, वृक्ष, पादप, झाड. झाड तर संस्कृत नाही शब्द, पण वृक्ष, वृक्षते कुठारादिना तस्मात वृक्ष, कुऱ्हाडीने कापलं जातं म्हणून त्याला वृक्ष म्हणतात. तरु, पक्षिणः तरंती अस्मिन् स तरुः. जसं आपण पाण्यावर तरंगतो तसं त्या झाडावर जे पक्षी तरंगतात म्हणून त्याला तरु म्हणतात. अजून एक झाडाला नाव आहे पादप. पादेन जलम पिबती तस्मात पादपः. झाड पायानं पाणी पितं म्हणून त्याला पादप म्हणतात. वृक्ष, तरु, झाड असे शब्द सांगा, असं इंद्र म्हटला बृहस्पतीला. 100 दिव्य वर्ष बृहस्पती म्हणले, इंद्रा अरे कुठं बसत नादी लागत रे. एकाधिकम शतम शाखा यजुर्वेदस्य. यजुर्वेदाच्या 101 शाखा आहेत भैया. सामवेदाच्या 1000 शाखा आहेत. ऋग्वेदाच्या 21 शाखा आहेत. अथर्ववेदाच्या 9 शाखा आहेत. इतिहास पुराणैधिकाः च एते सर्वे शब्दक्षेत्राः. इतिहास, पुराण, महाभारत शब्दाचं महान क्षेत्र आहे. कुठं शिकू शकशील रे तू एवढे शब्द. इंद्र म्हणला, नाही महाराज, मी आता चालो पृथ्वीवरून फिरून आणि तिथे एक शब्द ऐकला मी, वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. शिकवा तुम्ही मला, काहीतरी होईनच. मग बृहस्पती शिकवायला लागले. नीट आहे का माझं बोलणं? काय शिकवतात बृहस्पती? स्पष्टीकरण नाही, अर्थ नाही, फक्त हा शब्द न हा अर्थ. 100 वर्ष झाले आणि 100 वर्ष झाल्यानंतर बृहस्पती म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. इंद्र म्हणला, मग मी पाबर मी म्हणू की नाही तुम्हाला महाराज, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. 100 वर्ष लागले पण आपलं शब्दाचं शिक्षण झालं का नाही? बृहस्पती म्हणले, भैया सूला सुट्टी दिली तुला, झालं गेलं काही नाही, नाश्ता करून ये नाश्ता. 100 वर्षाच्या कोशाच्या चिंतनानंतर नाश्त्याला सुट्टी. काय आपलं शब्द प्रभुत्व आहे. मिळवू शकतो आपण या माध्यमातून मोक्ष. शाळेमध्ये एका पोराला सांगितलं, म्हणजे किंवा निबंध येईल, मग मास्तरनं त्याला IMP दिली. IMP कळते ना तुम्हाला? काही विशेष इम्पॉर्टंट असलं की मास्तर सांगून ठेवते. मास्तरनं सांगून ठेवलं काय, म्हणे माझी गाय
यावर निबंध येईल. 200 शब्द लिहावे लागतील. विषय कोणता राहील? माझी गाय. ज्या पोरांनी चांगली तयारी केली, माझी गाय या विषयावर, पेपर हातात आला आणि निबंध आला 15 ऑगस्ट. शब्दामध्ये प्रावीण्य नसल्यामुळे कसं होतं, आणि शब्दामध्ये प्रावीण्य नसल्याशिवाय बालवाडीतही तुम्ही नाही न्यायशास्त्राचे, मोक्ष कुठं मिळवाल हे मला सांगायचं आहे. माझी गाय आणि निबंध आला 15 ऑगस्ट. पोऱ्यालाही हुशार होता, पण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा दिवस आहे. सकाळ अशी झालेली आहे, सूर्योदय होता बरोबर आम्ही सर्व विद्यार्थी 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी शाळेच्या ग्राउंडमध्ये उपस्थित झालेलो आहोत. आणि तिथं आम्ही हजर असताना आता झेंडा वंदनासाठी लाईन वगैरे लागलेली आहेत आणि आता झेंडा वंदन होणार तेवढ्यामध्ये त्या ग्राउंडवर एक गाय आलेली आहे. आणि जो सुरू केली मग त्यानं, ती गाय लाल रंगाची होती, ते धमधम दूध देत होती. त्याचा माझ्या गाईचा जेवढा निबंध पाठ होता अख्खा ओतला. आणि अशी असणारी गाय आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ग्राउंडवरून काढून दिली आणि झेंडा वंदन झाल्यानंतर सगळेजण आम्ही घरी आलो. पण आला लेखाचा नाही माझी गाय आला तर 15 ऑगस्ट आला. पण शब्दात जर प्रावीण्य असेल तर 200 शब्द लिहायला काय लागून राहिला. पण आपण नाही त्यात तज्ञ. काव्य यावं लागते, व्याकरण यावं लागते. आणि एवढं सगळं झाल्याशिवाय तुम्हाला मोक्षाची सिद्धी न्यायशास्त्र करून देऊ शकत नाही. अत्र अधित व्याकरण काव्य कोश. आणि काय मोक्ष मिळवाले या साधनांनी. म्हणून भगवंताला कळालं, आणि त्यातल्या त्यात हे कलियुग आहे, अत्यंत बुद्धिमांद्यता या युगात आहे. आणि या बुद्धिमांद्याच्या या काळामध्ये हे लोक अभ्यास एवढा करू शकणार नाही. म्हणून भगवंतानं सोपं काम केलं, स्वतःला नावं ठेवून घेतले. खूप नावं ठेवून घेतले भगवंतानं. काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही. कष्टले संसारशने जे देव येती गाऱ्हाणे, तया ओ दे जेने नामे तो संकेतू. हा भगवंतानं पांडुरंग, विठ्ठल, विठोबा अनेक प्रकारचे नाव ठेवून घेतले. पांडुरंग, पांडुहु अंगम यस्य स पांडुरंग. पांडुहु अंगम यस्य. अंग, परमात्म्याला 6 अंग आहेत. ज्योतिष, कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद आणि 6वं अंग आहे निरुक्त. आणि हे 6ही अंग पांडुहु नाम शुद्धम, हे 6ही अंग ज्याचे शुद्ध आहेत त्याला म्हणतात पांडुहु अंगम यस्य स पांडुरंग. त्या शिक्षेमध्ये नामाचं लक्षण केले. मनाभ्यासे मनायते नाम अभ्यस्यते नाम भूयः भूयः उच्चार्यते कार्यावबोधनार्थम अर्थावबोधनार्थम ज्ञानावबोधनार्थम यद उच्चार्यते तन्नाम. शिक्षेमधलं लक्षण आहे. 6 अंग, हे 6ही ज्याचे शुद्ध आहेत त्याला पांडुरंग म्हणतात, असा अर्थ. तसेच अजून पांडुरंग शब्दाचा असाही अर्थ होतो, पांडुरंग म्हणजे पांढऱ्या रंगाचा. आणि परमात्म्याचा रंग तर काळा आहे, मग त्याला पांडुरंग कसं काय म्हटलं. नामदेव महाराजची गवळण नाही का ते, रात्र काळी घागर काळी. शेवट काय, नामयाची स्वामिनी काळी. नामदेव महाराज म्हणतात परमात्मा काळा आहे, मग काळा असताना त्याला पांडुरंग कसे काय म्हणून राहिले. ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. मग का म्हणतात तर शास्त्र वर्णन करते, चिंतेनं व्यक्ती त्याचा रंग वैवर्ण्य गुण येतो, म्हणजे पांढरा पडतो. आळंदी, पंढरपूर अशा मोठमोठ्या क्षेत्रात मोठमोठ्या संगतीत राहणारे जे काही साधक मंडळी असतात ते विवाहाच्या विरोधात असतात. लग्न करू नये बा, मोकळं राहावं.
आता मला परवाला एका साधकाचा फोन आला पैठणवरून, म्हणे बाबा कसं करायचं. बाबा यात काय, कसं करायचं, तुझे जसे विचार म्हणतील तसं करायला पाहिजे. बघ तुला करायचं तर कर लग्न, नाही करायचं नाही कर, तुझ्या छातीवर हात ठेवून बघ तुला काय वाटतं ते. मग नाही करण्याच्या विचारात असतात. मग नाही करण्याच्या विचारात असले की मग असे जे साधक आहेत ते घरी आले लग्न न करण्याच्या विचारातले, की मग कसे अंगावर असे कुत्रे बित्रे सोडल्या जातात ना, मग लग्न न करण्याच्या विचाराचे जे साधक असतात त्यांच्यावर मावश्या आत्या माम्या सोडल्या जातात, अशा पटवून द्यायला त्यांना. मग ते पटवून सांगतात, अरे असं कसं, देहूचे तुकाराम महाराज तुला माहीत नाही का, ह्या सांगतात आपल्याला जुडपी मावशी, तुला देहूतले तुकाराम महाराज माहीत नाही का, त्यांनी एक नाही अनेक लग्न केले. कसे होते तुकाराम महाराज, त्यांनी का नुसतं परमार्थच केला का, संसारही केला. बघ तुकाराम महाराजांनी लग्न केलं. आणि एवढंच नाही, पैठणचे एकनाथ महाराज बघ, म्हणजे देहूवरून 15 किलोमीटरवरचे ज्ञानोबाराय नाही दिसत त्या मावशीला, ते ट्रेन असते ना मावशी, तिनं डायरेक्ट देहूचं उदाहरण दिलं की पैठणचं उदाहरण देते. आणि मग हा बी कसं तरी ऐकतो त्या मावशीचं आणि करतो लग्न. आमचे गुरुवरे वक्ते बाबा म्हणायचे, ऐकायचा आणि देवईलय बाजीन द्या. आमच्या आबाचे शब्द, देवईलय बाजीन द्या. लग्न झालं की 3-4 वर्षात चुटूर बुटूर 4-5 पोरं, 2 एकर वावर आणि 10 बाय 10च्या 2 खोल्या. जो काय मेळ लागतो, सवय तर नाही, महात्म्याच्या संग राहायची सवय, संसाराची सवय नाही, मग मेळ नाही येत. मग तीच मावशी जे 5-6 वर्षाच्या आधी याच्या अंगावर भुंकायला सोडली होती ना, ती येते मग 6-7 वर्षानंतर, मग त्याला म्हणते, बापा गणा कसा दिसस रे गुलाबजाम वाणीन, कसा चिंतेनं पांढरा शिपीट पडला. म्हणजे चिंता माणसाला पांढरं पाडते. मग 10 बाय 10ची खोली, 2 लेकरं, 2 मायबाप, 1 बायको, एवढी चिंता जर पांढरं पाडते तर पांडुरंग भक्तानाम प्रपंच भक्तानाम परमार्थ चिंता वहनात पांडुरंग. जगातल्या अनंत भक्तांचा प्रपंच, अनंत भक्तांचा परमार्थ, या सगळ्या प्रपंचाची आणि परमार्थाची भक्तांच्या चिंता करणारा हा परमात्मा पांढरा नाही का पडणार, भक्तांची चिंता करतो, म्हणून याला पांडुरंग म्हणतात. असो, आपला टाईम झालेला आहे. महाराज लोक यायला लागले त्याच्यावरूनच सिद्ध होते ते. तर जशी कष्टले संसारशिने जे देवो येती गाऱ्हाणे, तया ओ दे नावे जेने तो संकेतू हा. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमध्ये कोणतीही चिंता पडो, चिंता जर पडली तर भगवंताने आपल्याला भक्तांसाठी नावं ठेवून घेतले की तुम्हाला वाटल त्या नावाने मला तुम्ही ओ देऊ शकता. आपल्याला जसं संकट पडलं, काही भीती वाटायला लागली, तर श्री नरसिंह, जय जय नरसिंह असं भगवंतानं नाव ठेवून घेतलं स्वतःला. झोप लागत नसेल तर ओम नमो नंदिकेश्वराय या मंत्राची 1 माळ झोपली तर झोप लवकर लागते. ज्यांना निद्रा नाशाचा त्रास असेल त्यांनी देवाला या नावाने आवाज द्या. देव काय करीन, देव ओ देईन. ज्ञानोबारांनी वर्णन केलं, कष्टले संसारशिने जे देव येती गाऱ्हाणे, तया ओ दे. ओ देण्याचं काम देवाचं आहे. तुम्ही श्री नंदिकेश्वराय नमः म्हणा, तुम्हाला झोप शांत लागेल. डोकं जर दुखत असेल तर श्री गरुडध्वजाय नमः या मंत्राचा जप करा, डोकं दुखणं थांबतं. विषबाधा झालेली असेल तर श्री अच्युताय नमः, ताप आलेली असेल तर श्री अनंताय नमः, अग्नीची पीडा होत असेल तर श्री गोविंदाय नमः, शेत पिकत नसेल तर शेताचं काम करायला सुरुवात केली की श्री पृथिव्यै नमः, जर काही भांडण झालं असेल, कोर्ट कचेरीतले कामं असतील तर तुम्ही श्री हलायुधाय नमः म्हणा. हा भगवंत तुम्हाला आवाज दिल्याशिवाय राहत नाही. आम्ही या विषयावर एका ठिकाणी 8 दिवस बोललेलो आहे, रोज 3-3 तास. त्यामुळे 8-24 तासाचं यावर रेकॉर्डिंग आहे, यूट्यूबवर उपलब्ध असेल, ऐकून घ्यायचं. पण वर्तमान आपल्याला एवढंच इथं बोलायचं होतं, कष्टले संसारशिने. जर तुम्हाला कष्ट झाले
तर ओ दे जो देव येती गार राहणे. जर तुम्ही देवाला गारहाणं द्यायला लागले, फक्त बरोबर संकटाप्रमाणे नाव निवडा. तया ओ दे, भगवंत ओ दिल्याशिवाय राहत नाही. आणि असे ओ देण्यासाठीच त्यानं आपल्याला अनेक संकेत म्हणजे अनेक नावं ठेवून घेतलेले आहेत. थोडक्या वेळामध्ये या ओवीवर जसा मला प्रकाश टाकता आला तसा मी टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वं मे गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवम तत्सर्वं मे गुरोर नाही. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तर. करा क्षमापराध महाराज, तुम्ही सिद्ध झालेली ही सेवा समर्थ सद्गुरू श्रीराम महाराजांच्या चरणी आपण अर्पण करू. आणि या कार्यासाठी जो काही कार्यकर्ता वर्ग झटत असेल, कोणी झाडण्याच्या रूपानं, कोणी स्वयंपाकाच्या रूपानं, कोणी सतरंजा टाकण्याच्या रूपानं, कोणी दक्षिणा देण्याच्या रूपानं, आणि काही मंडळ या सर्वांचं नियोजन करण्याच्या रूपानं, आणि या सर्वांचं नियोजन करण्याचा अगदी कसोशीनं प्रयत्न करणारे आमचे श्री हरिभक्तपरायण माळी महाराज, निवृत्ती महाराज माळी, या सर्व कार्यकर्त्यांच्या साठी त्यांच्या कार्याला आपण नमस्कार करू. आणि माझ्या या लांबत्या शब्दांना थांबवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान समर्थ सद्गुरू श्रीराम महाराज, श्री गुरु वक्ते महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.